नमस्कार, स्वागत आहे तुमचे आईच्या स्वयंपाकघरात। आज आपला मेनू आहे आपला साधा भादा वरण भात। साधेपणातही खरी श्रीमंती म्हणजे वरण भात आणि त्यावर साजूक तुपाची धार। वा, चला तर मग करूया आईच्या हाताच्या चवीचा वरण भात। कुकरच्या डब्यात तांदूळ धुवून घेतला आहे। तांदूळ जर आंबेमोहर असेल तर त्या भाताची वरणाबरोबर चव अतिशय उत्तम लागते। 1 वाटी तांदळाला 2 वाटी इतके पाणी घेतले आहे। इथे तूर डाळ स्वच्छ धुवून 15 मिनिटे भिजवून ठेवली होती। डाळ भिजवल्यामुळे ती पटकन शिजते। 1 वाटी तूर डाळ असेल तर 1.5 वाटी पाणी घ्यावे। तांदळात शिजताना मीठ टाकून जर तो शिजवला तर तो चव वाढवतो। एकदा असा भात करून पहा। आता वरणात आपण छोटा चमचा हळद टाकू आणि त्यासोबत अर्धा चमचा हिंग। बस एवढंच। आता दोन्ही डबे कुकरमध्ये ठेवून चांगल्या 4 शिट्ट्या घेऊ। कुकरची पूर्ण वाफ गेल्यावर आपण उघडूया। वाह, भात तर एकदम छान शिजलाय। आता वरण पाहूया। वाह, वरणही छान शिजलंय। एका पातेल्यात वरण काढून ते घुसळून घेऊया। इथे मी विस्कर घेतलाय। रवी किंवा विस्करने आपण डाळ एकजीव करून घेऊया आणि वरण एकजीव झाले की त्यात चवीनुसार मीठ टाकूया। गॅसवर ठेवून 5 मिनिटे वरणाला उकळी घ्या। झाले, वरण तयार। ताटात गरमागरम वाफाळलेला भात आणि त्यावर वरण आणि त्यावर साजूक तूप। वा, बाहेर पाऊस आणि समोर भात वरणाचं ताट, यापेक्षा स्वर्गीय आनंद नाही। तोंडी लावायला जर लिंबाची फोड असेल आणि सोबत आंब्याचे लोणचे, बस मग तर काही विचारू नका। तुम्ही करून पहा असा वरण भात आणि तुम्हाला कसा वाटला तो कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा। आणि हो, अशा पारंपरिक व्यंजनांसाठी या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा।